नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांनाच माहित आहे की वट सावित्री पौर्णिमा आली आहे. वट सावित्री पौर्णिमा हा विवाहित महिलांचा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी व्रत करतात. या सणामागील कथा सावित्री आणि सत्यवान यांच्याशी संबंधित आहे. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, निष्ठा आणि दृढ निश्चयाने यमराज यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे हे व्रत पतिव्रतेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सुवासिनी महिला सकाळी स्नान करून नवीन किंवा पारंपरिक साडी परिधान करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून 7 फेऱ्या प्रदक्षिणा घालतात व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करतात. वडाचे झाड हे दीर्घायुष्य, स्थिरता आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून या व्रताला त्याचे विशेष महत्त्व आहे. चला तर मग आपण आज वटसावित्री पौर्णिमेची कथा जाणून घेऊ. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वटसावित्री कथा. एकदा सनत कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते. या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा. मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. हा महाज्ञानी धार्मिक होता, पण त्याला संतती नव्हती. सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक कन्या झाली. तिचे नाव वरदा सावित्री असे ठेवले. यथावकाश सावित्री उपवर झाली, म्हणून अश्वपती राजाने तिला आवडेल असा सर्व गुण संपन्न पती वरण्यास सांगितले. सावित्रीने धुमत्सेन राजाचा पुत्र सत्यवानास वरले. सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता, म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता. सत्यवान हा शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुष्य आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करील, हे देवर्षी नारदांनी अश्वपतीला भाकीत सांगितले. म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला. आपल्या पतीच्या आयुष्याचे 3 दिवस राहिले असून 4था दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र व्रत केले. 4थ्या दिवशी व्रताची समाप्ती केली. त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली. लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली, म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला, तेव्हा सावित्रीही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली. यमाने तिला परत जायला सांगितले. यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा, कर्तव्य, पतिव्रतेच्या भावना यांचे विद्वत्तापूर्वक विवेचन केले. तिची ही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला. यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितले. तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला. यमाने तथास्तु म्हटले. त्यामुळे दिव्य शक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टी लाभ झाला. तरी सुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली. यमाने पुन्हा तिला सांगितले, हे देवी, तुला या चालण्याचे श्रम होतील, तेव्हा तू परत जा. तेव्हा सावित्री म्हणाली की पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते? ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे. हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले. तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्याचे राज्य परत मागितले. त्यामुळे तिच्या सासऱ्याचे राज्य परत मिळाले. तरी सुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमापाठून चालत राहिली. वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले. हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय 3रा वर मागायला सांगितला. सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ होण्याचा वर मागितला. तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालतच राहिली. वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र, स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता, म्हणून तुम्ही धर्मराज जाता. हे शुभवचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय 4था वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्रीने सत्यवानाला 100 पुत्र व्हावेत
व पतिकुळ वृद्धिगत व्हावे असा वर मागितला. तरीही सावित्री यमामागे जाऊच लागली. वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी, सत्पुरुषांच्या गुणाविषयी, त्यांच्या परोपकाराविषयी सांगितले. यमराजाने तिच्या ह्या बोलण्याचे संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, मला स्वर्ग सुख नको, पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही. तुझे वचन खरे ठरण्यासाठी, सत्यवानाला 100 पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत कर. शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने आपल्या पतिकुळाचा, पितृकुळाचा उद्धार केला. आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवनदान दिले. श्री वटसावित्रीची आरती. अश्वपती पुसता झाला, नारद सांगता ती तयाला, अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणिला. आणखी वरवरी बाळे मनी निश्चय जो केला. आरती वडराजा दयावंत यमदूजा, सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा. आरती वडराजा ज्येष्ठ मास त्रयोदशी, करीती पूजन वडाशी. त्रिरात्र व्रत करुनिया, जिंकी तू सत्यवंतांशी. आरती वडराजा स्वर्गावारी जाऊनिया, अग्निखांब कचडीला. धर्मराजा उचकला त्या घालीला जीवाला. येई गे पतिव्रते पती नेई गे आपुला. आरती वडराजा जाऊनिया यमापाशी, मागतसे आपुला पती. चारी वर देऊनिया दयावंता द्यावापती. आरती वडराजा पतिव्रते तुझी कीर्ती, ऐकून जा नारी. व्रते आचरती तुझी भुवने पावती. आरती वडराजा पतिव्रते तुझी स्तुती, त्रिभुवनी ज्या करती. स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया, आणिलासी आपुला पती. अभय देऊन्या पतिव्रते तारी, त्यासी. आरती वडराजा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.